संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या व शांतता आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या येऊर वन परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, टर्फ, बंगले, लग्नाचे लॉन्स असून येथे मोठ्या प्रमाणात रात्रभर पार्ट्या, डीजेचा मोठ्या प्रमाणात आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट, टर्फ तसेच दारू विक्रीसह मोठ्या प्रमाणात कर्कश आवाजात ढांगडधिंगा सुरू असतो. त्यामुळे येथील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या हवाई स्टेशन व उपग्रह दळणवळण केंद्र यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच बिबट्याच्या अधिवासाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या येऊरमध्ये रात्री ग्रामस्थांव्यतिरिक्त इतर वाहनांना परवानगी नसतानाही सर्रास इतर वाहनांना येऊरमध्ये प्रवेश दिला जातो. वाहनांची रात्रभर ये-जा तसे अतिशय प्रखर स्वरूपाची रोषणाई व गोंगाटाचा त्रास यामुळे निशाचर प्राणी, पक्षी पूर्वीप्रमाणे येऊरमध्ये दिसत नाहीत. तसे हॉटेल, टर्फच्या आतील भाग दिसू नये म्हणून उभारण्यात आलेल्या उंच संरक्षक भिंतीमुळे प्राण्यांचे वहिवाटाचे मार्ग बंद झालेत. महानगरपालिकेच्या आशीर्वादाने अनधिकृत हॉटेल व बंगले यांना 24 तास पाणीपुरवठा होत असताना येथील आदिवासी बांधवांना मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष चव्हाण यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी येऊर परिसरात पार्टीसाठी गेलेल्या 25 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मद्य पाजून तिच्यावर 2 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. या घटनेचा निषेध करत येऊर के सन्मान में, काँग्रेस मैदान में या शीर्षकाखाली ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली येऊर दौरा करण्यात आला. यावेळी येऊरमध्ये असलेल्या अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, टर्फ, बंगले, लग्नाचे हॉल, लॉजिंग दाखवत यांच्यावर कारवाई करून जमीनदोस्त करण्याची मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली. काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरवून भारतीय सैन्याने पराक्रम करून दाखवला आहे. या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्याने सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे शहरात तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली होती. यावेळी हिंदुस्थान जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणेने संपूर्ण ठाणे शहर दुमदुमून गेले होते. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह शेकडो देशभक्त शिवसैनिक बाईक रॅलीत सहभागी झाले होते. गेल्या आठवड्यात भारतीय वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला. या पराक्रमाची देशभर कौतुक केले जात असून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेल्या जवानांवर सर्वत्र कौतुक केले जात आहे. यापुढे दहशतवाद्यांनी तोंड वर काढले तर त्यांची नांगी ठेचू असा इशारा देणाऱ्या जवानांच्या पाठीमागे शिवसेना परिवार सदैव उभा राहील असा विश्वास यावेळी विचारे यांनी दिला आहे. दरम्यान हिंदुस्थानी सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रेत शेकडो देशभक्त हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यामुळे या यात्रेमुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. या यात्रेची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळापासून झाली. त्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जांभळी नाका, भंडारआळी, सिडको बसस्टॉप, अष्टविनायक चौक, दौलतनगर, कोपरी ब्रिज, ज्ञानसाधना कॉलेज, मेंटल हॉस्पिटल, वागळे चेकनाका, रोड नंबर 16, किसननगर, वागळे सर्कल, लोकमान्यनगर डेपो, वर्तकनगर, वसंत विहार, मानपाडा, आनंदनगर, विजयनगरी, हिरानंदिनी इस्टेट, मनोरमा नगर, ढोकाळी, हायलँड, बाळकुम, गोल्डन डाईज नाका, वृंदावन, श्रीरंग, राबोडी, उत्तरसर मार्गे, टेंबी नाका, चराई, राममूर्ती रोड, कोकले रोड, नौपाडा, हरिनिवास, पाचपकाडी, महानगरपालिका चंदनवाडी येथील शहीद उद्यानाजवळ या यात्रेची सांगता करण्यात आली. तलावांचे शहर असा लौकिक असलेल्या ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलाव मृत झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे. या तलावात 24 दिवसात सलग तिसऱ्यांदा शेकडो माशांचा मृत्यू झाला असून महापालिकेचे प्रदूषण मुक्तीचे प्रयत्न फोल ठरलेत. या प्रकाराबद्दल भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या सिद्धेश्वर तलावात जलपर्णीबरोबरच मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे. या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून तलावाची निगा राखण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले, परंतु या ठेकेदारावर महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून मेहर नजर ठेवली जात आहे. त्यामुळे या तलावातील प्रदूषणावर उपाययोजना झाली नाही. परिणामी 24 एप्रिल रोजी माशांचा मृत्यू झाला. त्यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले, परंतु त्यानंतरही तलावातील परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे 10 मे रोजी पुन्हा माशांचा मृत्यू झाला होता, तर आज पुन्हा या तलावातील शेकडो मासे मृत झाले असल्याचे आढळले. या प्रकरणी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तक्रार केल्यानंतर तलावातील ऑक्सिजन संपला असल्याचे कारण सांगण्यात आले. प्रदूषण विभागाकडून तलावाची देखभाल केली जाते, मात्र 3 वेळा माशांच्या मृत्यू
मृत्यूची घटना घडू नये, मृत्यूच्या कारणाचा शोध लागलेला नाही. शहरातील इतर कोणत्याही तलावात माशांच्या मृत्यूची घटना घडलेली नाही. त्यामुळे सिद्धेश्वर तलावातील प्रदूषणावर 24 दिवसात काही प्रयत्न झाले नसल्याबद्दल नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. या तलावाची स्थिती सुधारण्यात महापालिका अपयशी ठरल्यामुळे सिद्धेश्वर तलाव मृत झाला असे समजायचे का, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेत भारतीय लष्कराने आपल्या सामरिक क्षमतेचे दर्शन घडवीत भारत देश दहशतवादाविरुद्ध किती आक्रमक भूमिका घेऊ शकतो असे जगाला दाखवून दिले. या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांनी लष्करी हवाई तळावर जाऊन या धाडसी कारवाईत सहभागी झालेल्या जवानांचे कौतुक केले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रेमुळे सैनिकांचे मनोबल वाढण्यात मदत होणार आहे. त्यामुळे तिरंगा यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यात काढली जात आहे. असे असताना काल भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाण्यात तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर तिरंगा पदयात्रा ठाण्याच्या कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून या पदयात्रेला सुरुवात झाली. सदर तिरंगा पदयात्रा जांभी नाका मुख्य बाजारपेठ येथून पुढे ठाणे स्थानक परिसरातील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. तिरंगा पदयात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, माजी अध्यक्ष संजय वाघोले, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, श्री रमेश आंबरे सह महिला मोर्चाच्या स्नेहल पाटील, भाजपा युवा मोर्चाचे सूरज दळवी सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या तिरंगा पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील किसी उदंचन केंद्र व टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्चदाब उपकेंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल दुरुस्ती, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन आदी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवार 21 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 12 तासासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धाचल, समतानगर, इटर्निटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणीपुरवठा 12 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत आवश्यक पाणीसाठा करून ते पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले.